नाही मी भाई याचे ब्लॉग पण आता आम्ही याचे ब्लॉग बघणार आहे आज रात्री. आज आम्ही दोघं मी नाही बोलणार ह्याच्या मोठ्या ह्याच्यात बोल तू. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आणि आता आम्ही असा इंट्रो का देतोय माहिती आहे काय? आम्ही आता जातोय वाय विथ याशी यांच्या घरी. ते देवगडला आले पकडून बसले. आता आम्ही वाय विथ याशी यांच्या घरी जातोय. आम्हाला अशीच बातमी नाही, मीच बघितलं त्यांना काल देवगडला आणि आम्ही त्यांना इंस्टावर मेसेज वगैरे केले की आम्ही घरी येऊ काय. नंतर मोठेपणा करायला लागला की मला गौरवाने मेसेज केला. सांग आता पुढचं. मग त्याने रिप्लाय दिला, महाघरी जाऊन उडत होता. मी रस्त्यावरच उडायला लागलेलो त्यांना बघितल्यावर. पंख फुटलेले ह्याला. आणि आता आम्ही त्यांच्या घरी थोड्याच वेळात पोहोचू आणि तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतंय ते. सो आता आम्ही चाललेलो आहोत या वाईब विथ यशी यांच्या घरी. फर्स्ट ऑफ ऑल आमचा जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर नाही म्हणता येणार, जो ओनर आहे गाडीचा तो अज्ञात असल्यामुळे आम्ही सांगता येऊ शकत नाही की तो कोण आहे. त्यामुळे ही मागची आमची गँग आहे. आता आम्ही चाललोय. फ्लिप होत नाही कॅमेरा फ्लिप होत नाही. हे बघा रस्त्यावर नशी आता जात आहोत आम्ही. त्यांचं घर आम्ही रिव्हील करू शकत नाही कारण ते आमच्यावर कॉपीराइट स्ट्राईक टाकतील. त्यांनीच रिव्ह्यू केलं नाही. ह्याच्यावर टाकायचं. हे टाकायचं सगळं. बाजूला दोन फोटो होते. चल पुढे पुढे ना. पुढे गाईज आम्ही पोहोचलेले आहोत. ही त्यांची गाडी आहे. दिसत नाही हे घर. ड्रायव्हर रिव्हील झाला आमची गाडी. ही त्यांची गाडी आहे. चांदीचा बाप्पा पोहोचलोय. आता आम्ही पोहोचलोय. हे त्यांचं पाटलदार आहे ना. इथूनच तू गाडी लाव इकडे डायरेक्ट जाऊया. थांबतेस इकडे. मी जाऊन भेटून येतो. मग मी तुम्हाला काल मेसेज केलेला तो आहे. मी भेटून येतो त्यांना जाऊन. धगधग होत आहे भाई. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आधी मला आम्हाला रूडली वाटतंय की असं कोणाच्या तरी आम्ही असं त्यांच्या डायरेक्ट घरी जातोय. बट स्टील वी आर गोना ट्राय टू कीप इट फॅन्स आहोत आम्ही त्यांचे कॅज्युअल एज पॉसिबल. जे फॅन्स आहेत त्यांनी पुढे चला. गेली ती फॅन आहे खूप मोठी. व्हिडिओ कर चालूच आहे. आयदर मी गेलो एकदम शाय राहील किंवा मी एक्सप्लोर करेन एक्सप्रेशन्स नाही. उघड. चल नॉक करूया का आधी. चल आतून लॉक करून नॉक करूया आधी. आधी घेतलं असं वाटत नाही. नॉक कर. बरं रूड वाटतं. डायरेक्ट आत जाणं. मग नॉक कर प्लीज. आवाज येतो नाही एवढं काय नाही. 5-10 मिनिटांनी या बोलले. आपण किल्ल्यावर जाणार. चला ठीक आहे. खाली काय आहे? गायज आम्ही जसं की सकाळपासून पूर्ण बोललेलो आणि थांब जरा. आणि जसं सांगितलेलं तसं आम्ही आता यश दादा आणि शिवानी दिदी यांच्या घरी आलो. शिवानी दिदी आणि यश भाऊजी. यश नाही मी भाई याचे ब्लॉग पण आता आम्ही याचे ब्लॉग बघणार आहे आज रात्री. आज आम्ही दोघं तिथे लॅपटॉप. थँक्यू. गौरव दाला गौरव दाला मेसेज केला आणि त्याने रिप्लाय दिला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सगळे कपडे दिसतात. गाईज आम्ही आता शिवानी दिदीची मम्मी ह्यांच्याकडे आलो. असं थांबा उजेड येतो. आता किती दिवसात देवगडला तुम्ही? झालं रविवारी झालं ना. शनिवारी 11 दिवस. ठीक आहे. मी पण व्लॉग्स करतो. यश काय बोललाय माझे व्हिडिओ बघणार. ओ माय गॉड. ठीक आहे. बाय बाय. सॉरी मी परत फोटोच्या नाही मी एवढंच घेतोय. चालेल ठीक आहे. भेटू नंतर. हो. थँक्यू. गाईज काय बोलला नाही. तुम्हीच काय बोललात नाही उलट दोघं. विषय काढते त्यांच्याकडे. गाईज
गाईज त्यांच्या घरी आम्ही जाऊन आलो आहोत आणि आम्हाला त्यांनी आमची रिएक्शन घे. रिएक्शन घ्यायची छान आहे. वाटलं आम्हाला. ह्या दोघीही तिथे जाऊन गप्पा राहिल्या आणि हे बघा मी ऑनेस्टली बोलतो मी या दोघांना फॉलो करतो बट मी एवढं कॉन्टेंट आणि आम्ही जस्ट त्यांच्याशी बोलत होतो. गाईज आता बोला माझा मस्त बसला. गाईज आमच्यासोबत मयुरी पण सायन्सला आहे असं आम्ही सांगितलं. आणि हे बघा सो पेंटिंग पण कोणी बनवलेली नव्हती आणि अजून असं हे सगळे गप्पा बसतील त्यांचे जे डाय हार्ड फॅन्स आहेत जागृती दिदी. अरे पण कॉन्व्हर्सेशन कसं क्रिएट करायचं मी आम्हाला घेऊन माझी गाईज आम्ही आलोय यशीच्या घरी जाऊन आणि खूप चांगलं वाटतंय. तेच विचार अरे बंद करा. हा तनिष आणि ही बाई पण आहे ना. आणि हे आता छान आउटरो देऊन टाक. गाईज आम्ही शिवानी यश यांना सगळ्यांना भेटून आता 1 बाईटला आलोय. आणि ही बघा ही जागृती आहे आणि तिकडून योगेश्वरी येते. त्या दोघांचं प्लॅन होतं की मॅचिंग करून यायचं आणि त्यांनी बघा मॅचिंग केलेलं आहे. मिशो मागे तुम्हाला तनिष पण बसलेला दिसू शकतो, ब्लश करतोय. आता आम्ही वायबी देशीच्या घरी जाऊन आल्याचं आम्हाला हँगओव्हर उतरलेला आहे आणि आम्ही आलो इथे स्पर्धा विजेता जागृती बावकर यांच्या घरी. गणपती बाप्पा दाखवतो नंतर आम्ही प्रॉपर पूर्ण आडवा असंच केलं मी असंच केलं. तो ही आली तेव्हा असं झाला. आणि हाय गाईज मी येतोय. हे बघा बाय बाय. फोन चार्जिंग लाव, चार्जिंग नाही. हार्बर लाईनचा प्रवास म्हणजे मालकीण मी मेट्रो मधून करतो बाई. ह्याचं लोकल कधीतरी असलं तरी. आणि इकडे त्यांचा बाप्पा आहे. मेट्रोचा हा बघा देवाचा गड देवगड ती कॉम्पिटिशन होती त्याच्यात त्यांचा 4 नंबर आला. आउटरो देऊन टाक.